नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 18 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया. शारदा काव्याला म्हणते, काव्या, आता तुझ्या मनातलं लपून ठेवायची काहीही गरज नाहीये. बाबांना सगळं खरं खरं सांगून टाक. मी तुझ्या पाठीशी आहे. आधीच तू तुझं खूप मन मारलंय, सगळं मनात ठेवलंय. आता तशी काहीही गरज नाहीये. काव्या सुद्धा निर्धार व्यक्त करते की हो, आता मला बाबांना सगळं खरं सांगायचंय. ती बाबांना सगळं खरं सांगणार. इतक्यात धनंजयचा मोबाईल वाजतो. धनंजय मोबाईल उचलतो तर समोरून त्याला डॉक्टर सांगतात की तुमच्या बायकोचे सगळे रिपोर्ट्स आले आहेत, लवकरच एन्जिओग्राफी करावी लागेल. धनंजय ही गोष्ट काव्या आणि सगळ्यांना सांगतो. तेव्हा आपली आईची तब्येत बरी नाहीये, तिची एन्जिओग्राफी करायची आहे हे समजल्यावर काव्याला मोठा धक्काच बसतो आणि ती विचार करते की नाही, मी आता आईबाबांना काही सांगू शकत नाही, कारण आधीच आईला एन्जिओग्राफी करायची आहे. बाबांची तब्येत सुद्धा ठीक नसते, त्यांनाही काही त्रास झाला तर मग काय करायचं. तेव्हा ती एक शब्दही बोलत नाही. लगेचच शारदा तिच्यासमोर जीवा आणि तिच्या फोटोचं पेंडेंट ठेवते आणि बाबांना सगळं खरं सांगायला लावते. तर काव्य म्हणते, नाही आई, मला आता काही नाही सांगायचंय. मी तर माझी उद्या टेस्ट आहे ना, त्यासाठी पुस्तक घ्यायला आले होते, असं म्हणून ती रूममध्ये निघून जाते. शारदा आणि धनंजयला समजतच नाही की काव्य असं का वागली. काव्य तिच्या रूममध्ये येते आणि आपण आजही बाबांना काही सांगू शकलो नाही त्यामुळे रडत बसते. तेवढ्यात आरुषी नंदिनीला कॉल करते आणि विचारते की काव्या इथे आम्हाला भेटायला आलीये, तू काय नाही आलीस. नंदिनीला धक्काच बसतो की काव्या तिकडे गेलीये. तेव्हा धनंजयचा तिला आवाज येतो. नंदिनी विचारते, बाबा जवळ आहेत का. आरुषी हो म्हणते. धनंजय फोन घेतो आणि नंदिनीला विचारतो, काव्या येथे भेटायला आलीये, मग तू का नाही आलीस, तिने तुम्हाला सांगितलंय ना. नंदिनी खोटं सांगते, हो बाबा, ती सांगून गेलीये, तिला आईची आठवण आली ना म्हणून ती आली, मी नंतर येईल. बाबा विचारतात, तू बरी आहेस ना. नंदिनी हो म्हणते. बाबा म्हणतात, तुझी खूप आठवण येते. काल या सीझनमधला पहिला आंबा घरी आला, आमरस बनवला होता, पण तुम्ही नाहीत ना, मग त्या आमरसात गोडवास नव्हता. नंदिनी म्हणते, बाबा असं बोलू नका, आम्ही लवकरच तेथे येऊ आणि सगळे एकत्र आमरस पिऊ. तेव्हा धनंजय फोन कट करतो. तेवढ्यात मानिनी तेथे येते आणि विचारते, काव्या कुठे गेलीये. नंदिनी सांगते, तिला आईची आठवण आली ना म्हणून ती घरी गेली होती. मानिनी विचारते, ती कधी येणार आहे. नंदिनी सांगते, लवकरच येईल. तर मानिनी म्हणते, तुला सांगून नाही गेली का. नंदिनी उत्तर देते, हो, ती लवकरच येईल, मी तिला फोन करून विचारते. मानिनी तिला स्वयंपाकाबद्दल सांगते की मी चवळी भिजायला ठेवलीये, तुम्हाला आवडते ना. नंदिनी हो म्हणते. नंदिनी विचार करते, काव्या घरी का गेली असेल. तर इकडे काव्या ही तिच्या रूममध्ये रडत असते. विचार करते की रम्याने सगळ्यांसमोर आपलं प्रेम सांगितलं, व्यक्त केलं, पण मला ते नाही जमणार. आईची तब्येत ठीक नाहीये. मला पुढील काही दिवस माझं प्रेम हे मनातल्या मनातच ठेवावं लागेल, स्वतःला घट्ट बनवावं लागेल. असा विचार करून ती एक पुस्तक कपाटातून काढते आणि बाहेर येते. तेव्हा बाबा तिला म्हणतात, तू आमरस पिऊन जा, तुला आवडतो ना तसा वेलची टाकून आमरस केलाय. तर काव्या म्हणते, नको बाबा, मला आता उशीर होतोय, मी घरी जाते. हे पाहून सगळेजण काव्याचं खूप कौतुक करतात. बाबा म्हणतात, पाहिलं का, माझी काव्या किती समजूतदार आणि हुशार झालीये. तर काव्या म्हणते, मी आधीपासूनच समजूतदार होते. तर आरुषी तिला म्हणते, हो माहिती आहे आम्हाला. शारदा ही काव्याकडे वेगळ्या नजरेने पाहते की तुला जे सांगायचं ते का नाही सांगितलं. तर काव्या म्हणते, आई, ते आता जास्त महत्त्वाचं नाहीये, तुझी तब्येत जास्त महत्त्वाची आहे. बाबा तुला वेळेवर औषधं देत आहेत ना, स्वतःची काळजी घे, लवकर बरी हो. काव्या ही सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून जाते. धनंजय विचार करतो की जेव्हा काव्या इथे आली तेव्हा तिचा मूड वेगळा होता आणि आता वेगळा आहे. ती काय मनात लपून बसलीये, तिला काय बोलायचं असेल. काव्या घरी पोहोचते. नंदिनी तिला रूममध्ये घेऊन जाते. तर काव्या चिडून म्हणते, आता तू सुद्धा मला ओरड, प्रश्न विचार, जाब विचार. नंदिनी म्हणते, मला तुला काही विचारायचं नाहीये, मी डायनिंग टेबलजवळ तुझी वाट पाहत होते जेवणासाठी. तू घरीही काही जेवली नाही आणि येथेही काही जेवली नाही. काव्या चिडून म्हणते, माझी एवढी काळजी करायची काही गरज नाहीये, मला ओरड, मला चीड, असं काहीतरी कर. नंदिनी म्हणते, तू मोठी झालीस आता, तुझ्यावर चिडण्याची काहीही गरज नाहीये, पण मी तुझी मोठी बहीण आहे ना, मग मी तुझी काळजी घेणारच. काव्याला खूप राग येतो आणि ती म्हणते, सगळेजण फक्त माझ्यावर रागराग करतात, पण माझ्या मनात काय चाललंय, मला हे नातं नकोय, याचा विचार कुणीही करत नाहीये. नंदिनी तिला समजावून सांगते, हे नातं तुला जपावं लागेल आणि यानंतर कधी घराबाहेर जाताना सगळ्यांना सांगून जायचं की तू कुठे चाललीयेस.
काव्या चिडून म्हणते, म्हणजे मी आता पुढेही जायचं असलं तर यांना सांगून जायचं का? त्याची काय गरज आहे? नंदिनी तिला म्हणते, पार्थ तुझा नवरा आहे, त्याला सांगून जात जा. पण पार्थ माझा कुणीही नाहीये, मी त्याला नवरा मानत नाही, असं म्हणून काव्या रागाने निघून जाते. काव्या रूममध्ये येते. पार्थ तेथे येतो आणि विचारतो, कुठे गेला होतात? काव्या चिडून म्हणते, का तुम्ही मला प्रश्न विचारताय? मी माझ्या आईला भेटायला गेले होते. लग्नानंतर मुलगी तिच्या माहेरी जाऊ शकत नाही का? मला माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडायचं होतं, पण तेथे गेल्यावर कळलं की माझ्या आईची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे मला तेही जमलं नाही. असं का होतं की लग्न झाल्यानंतर जेव्हा मुली माहेरी जातात तेव्हा तू कशी आहेस असं कुणीही विचारत नाही. तू अचानक कशी काय आली? सासरी भांडण तर केलं नाही ना? जावई बापू का नाही आले? असेच प्रश्न विचारले जातात. हे सगळं ऐकून पार्थला खूप वाईट वाटतं. काव्या रडत असते. पार्थ म्हणतो, मला तुमची खूप काळजी वाटते. तर काव्या चिडून म्हणते, का तुम्हाला माझी काळजी वाटते? तुम्ही माझे कुणीही नाही आहात, मी तुम्हाला माझा नवरा मानत नाही. असं म्हणून काव्या बसते आणि रडत असते. पार्थ तिच्या शेजारी बसतो. पार्थला खूप वाईट वाटतं. पार्थ हा काव्याला म्हणतो, तुम्ही जरी मला कुणीही मानत नसला तरी मात्र मी तुम्हाला खूप काही मानतो. तुम्हाला मी मित्र म्हणून आवडत नसलो तरी मात्र तुम्ही मला मैत्रीण म्हणून आवडता. मी तुम्हाला माझी मैत्रीण मानलंय आणि मी तुमची काळजी करतच राहील. असं म्हणून पार्थ तेथून जातो. काव्याला धक्काच बसतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या, पार्थ, जीवा आणि नंदिनी एकत्र बसलेले असतील आणि प्रेमाबद्दल त्यांचं डिस्कशन सुरू असेल. तेव्हा काव्या सगळ्यांसमोर म्हणेल की आपण आपल्या प्रेमाबद्दल कोणालाच सांगायचं नाही का? मनात दडून ठेवायचं का? कुटुंबासाठी, आई वडिलांसाठी, दुसऱ्या कोणासाठी आपलं मन मारायचं का? तेव्हा पार्थला धक्काच बसणार की काव्याच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. नमस्कार मैत्रिणी.